स्वागत आहे तुमचं विशाल चव्हाण सर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण चालू घडामोडीवरतील महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न पहा, मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना 2024 कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली? राजस्थान या राज्यामध्ये सुरू करण्यात आली. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला? जवान चित्रपट ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट. पुढचा प्रश्न, पहिल्या डिजिटल इंडिया फ्युचर स्किल समितीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? राजू चंद्रशेखर यांच्या हस्ते करण्यात आले. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने बॅगलेस स्कूल उपक्रम सुरू केला आहे? मध्य प्रदेश या राज्याने. दरवर्षी आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस कधी साजरा केला जातो? 15 फेब्रुवारी. पुढचा प्रश्न, कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्ध 100 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण ठरला? आर अश्विन म्हणजे रविचंद्र अश्विन. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने स्वयं ही योजना सुरू केली आहे? स्वयं ही योजना कोणत्या राज्याने? ओडिशा या राज्याने. कोणत्या भारतीय व्यक्तीला फ्रान्स देशाचा सर्वोच्च नाईट ऑफ द लिजन ऑनर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? शशी थरूर. कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट टीबी निर्मूलन कार्यक्रमासाठी केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला? केरळ या राज्याला. पुढचा प्रश्न, आचार्य विद्यासागर महाराज यांचे नुकतेच निधन झाले, ते कोण होते? प्रसिद्ध जैन संत. ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? रणजित कुमार अग्रवाल. पुढचा प्रश्न, भारताच्या पहिल्या गगनयान या मानव मोहिमेसाठी इस्रोने कोणत्या क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी चाचणी घेतली आहे? CE-20. भारताचे नवीन लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? नवीन लोकपाल म्हणून भारताचे AM खानविलकर यांची नियुक्ती करण्यात आली. जगात सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या रँकिंग 2024 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? 85व्या. बायो एशिया समिट 2024 आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? हैदराबाद या शहरात करण्यात आले. उत्तर प्रदेशातील साळ इथे हिंदू तीर्थक्षेत्र श्री कल्की धाम मंदिर यांच्या पायाभरणी कोणी केली? नरेंद्र मोदी. दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन केव्हा साजरा करण्यात येतो? दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन हा 27 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रातील एकूण आरक्षण किती टक्केवर पोहोचले आहे? 72%. GST लागू करणारा पहिला देश कोणता? फ्रान्स. जर भारताचं विचारलं तर भारतात लागू कधी झाला? 1 जुलै 2017 पासून. इंडियन प्रीमियर लीग म्हणजे IPL 2024 ला केव्हापासून सुरुवात होत आहे? 22 मार्च. पुढचा प्रश्न, कोणाच्या हस्ते सोय प्लस पोर्टलच्या अनावरण करण्यात आले? धर्मेंद्र प्रधान. पुढचा प्रश्न, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम हे आता कोणत्या नवीन नावाने ओळखले जाणार आहे? निरंजन शाह स्टेडियम. जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? या ठिकाणी थोडं समजून घ्या, प्रश्न थोडं अपडेट करायचं बाकी आहे. कितव्या स्थानी आहे? 42व्या. अलीकडेच कोणत्या राज्यात 840 दशलक्ष टनापेक्षा जास्त लोह खनिजांचे साठे आढळले आहेत? राजस्थान या राज्यामध्ये. नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार कोणत्या राज्यात बिबट्यांची संख्या सर्वाधिक आहे? कोणत्या राज्यामध्ये बिबट्यांची संख्या सर्वाधिक आहे? मध्य प्रदेश. जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा कुठे सुरू केली? जगातील विचारलं या ठिकाणी. पहिली एअर टॅक्सी सेवा ही दुबई सुरू केली. अलीकडेच भारतीय निवडणूक आयोगाने कोणत्या मंत्रालयाच्या साथीने माझे पहिले मत देशासाठी ही मोहीम सुरू केली? शिक्षण मंत्रालय. पहिल्या शिवसन्मान पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे?
नरेंद्र मोदी यांना. ISSF विश्वचषक 2024 मध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे? रिदम सांगवान, उज्ज्वल मलिक. इजिप्त देशात आयोजन करण्यात आले आहे, हे पण लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, जानेवारी 2024 मध्ये MS स्वामीनाथन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? BR कंबोज. माझी शाळा माझा अभिमान या अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहे? हिमाचल प्रदेश. कोणत्या देशाने ब्रिक्स 2024 चे अध्यक्षपद स्वीकारले आहे? रशिया या देशाने. 2024 चे पहिले चक्रीवादळ अल्वरो कोणत्या महासागरात आले? हिंदी महासागरात. गयानाचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत, जे फेब्रुवारी 2024 मध्ये भारताला भेट देणार आहेत? हे प्रश्न भेट देणार नाही, भेट दिलेले आहे, तर 2024 मध्ये अपडेटेड प्रश्न. तो कोण आहेत ते? मार्क फिलिप्स हे आहेत. पुढचा प्रश्न, भारताचा नंबर 1 बुद्धिबळपट्टू होण्याचा पराक्रम नुकताच कोणी केला आहे? आर प्रज्ञानंद. पुढचा प्रश्न, भारताच्या पहिल्या पाणबुडी पर्यटनाचे अनावरण कोणते राज्य करणार आहे? गुजरात हे राज्य करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री यांनी कोणत्या वयोगटासाठी लसीकरणास प्रोत्साहन देण्याचा प्रस्ताव मांडला आहे? 9 ते 14 वयोगटामध्ये. वाय भारत मॅटर्स नावाचे पुस्तक कोणाचे आहे? S जयशंकर यांचे आहे. तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या सागर सर्व्हायव्हल सेंटरचे उद्घाटन कुठे करण्यात आले? गोवा या ठिकाणी. ICC T20 विश्वचषक पुरुष 2024 कोणत्या देशात होणार आहे? वेस्ट इंडिज आणि अमेरिका. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या अहवालानुसार कोणता देश अक्षय ऊर्जा क्षमतेमध्ये जगातील अव्वल देश आहे? चीन. रश्मी शुक्ला कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? महाराष्ट्र. नामिबियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? नांगोलो मुंबा यांची. विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 11 फेब्रुवारी. भारतीय नौदलाचा बहुराष्ट्रीय सराव मिलन 24 कुठे आयोजित केला जाणार आहे? विशाखापट्टणम या ठिकाणी. पहिल्या FIH हॉकी 5 महिला विश्वचषक 2024 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? नेदरलँड. कोणते संरक्षण दल 2024 हे वर्ष तंत्रज्ञान अवशोषण वर्ष म्हणून पाळणार आहे? भारतीय सैन्य दल. सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? दलजीत सिंग चौधरी. भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलाने एक्स अथया या पहिल्या द्विपक्षीय सरावात भाग घेतला आहे? थायलंड. जगातील पहिली आण्विक बॅटरी कोणत्या देशाने विकसित केली आहे? चीन या देशाने. प्रो कबड्डी स्पर्धा 2024 चा विजेता संघ कोणता? पुणेरी पलटण. 6व्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक मिळवला? महाराष्ट्र या राज्याने. पुढचा प्रश्न, 2022 आणि 2023 वर्षाचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार किती व्यक्तींना जाहीर झाला आहे? 92. वर्ल्ड सोशल फोरमच्या 16व्या परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? नेपाळ. किरू जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशात आहे? जम्मू आणि काश्मीर. पुढचा प्रश्न, केंद्रीय दक्षता आयोगात दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? AS राजीव यांची. देशातील सर्वात मोठे व महाराष्ट्रातील पहिले MSME
डिफेन्स एक्स्पो 2024 कुठे भरण्यात येत आहे? पुणे या ठिकाणी. भारत बायोटेकने टाईप बार ही कोणत्या रोगावरील लस तयार केली आहे? टायफॉइड या रोगावरील लस तयार केली आहे. महाराष्ट्र शासनाचा महागौरव 2024 पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? निखिल वाघ यांना महागौरव 2024 पुरस्कार देण्यात आलेला आहे. चीनचे नवीन संरक्षण मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? डोंग जुन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.